जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSF वर्दीविषयी महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। MSF मार्फत राज्य शासन व केंद्र शासनाची कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, प्रमुख प्रतिष्ठापने, वित्तीय, धार्मिक, सांस्कृतिक, वैद्यकीय संस्था, शासन किंवा शासनाच्या मालकीची महामंडळे, मोठे ब्रिज, विशेष आर्थिक क्षेत्र, खाजगी बंदरे, धरणे, दुर्गती मार्ग इत्यादी पायाभूत सुविधांना तसेच खाजगी वाणिज्य आस्थापनांना सशुल्क तत्वावर सुसज्ज मनुष्यबळामार्फत व्यावसायिक सेवा पुरवून त्यांचे अधिक चांगले संरक्षण करणे व त्यांना सुरक्षा पुरवण्याचे कार्य MSF कित्येक वर्षांपासून बजावत आले आहे। MSF मध्ये प्रत्यक्ष भरती किंवा पोलीस वेटिंगमधून उमेदवारांची निवड केली जाते। MSF मध्ये असणाऱ्या वर्दीमुळे अनेक उमेदवार MSF जॉईन करतात। तसेच आता पगारवाढ देखील झाली आहे। MSF चे स्वतंत्र ट्रेनिंग सेंटर देखील लवकरच चालू होणार आहे आणि बरेच बदल भविष्यात होणार आहेत। MSF ही महाराष्ट्र शासनाची सिक्युरिटी एजन्सी आहे, ज्याचे पूर्ण कामकाज हे गृह खात्यामार्फत पाहिले जाते। जरी नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करण्यात आली असली तरी MSF महामंडळ शासनाचाच एक घटक आहे। हे अनेक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार स्पष्ट केले आहे। महाराष्ट्र सरकारने स्वतः तयार केलेले महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापना आणि जनतेमधून सुरक्षाकर्मींना योग्य मान सन्मान मिळावा, जवान रुबाबदार दिसावा आणि जवानाला वर्दीमध्ये बघितल्यानंतर समाजकंटकांवर दबाव राहावा, जेणेकरून आस्थापनेचे, जनतेचे व मालमत्तेचे योग्य संरक्षण करता येईल। यासाठी MSF ची वर्दी ही खाकी आणि C60 कमांडो या दोन पॅटर्नमध्ये आहे। या पॅटर्नमधील वर्दी वापरण्याचे अधिकार हे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या संरक्षण खात्यातील कर्मचाऱ्यांनाच आहे। कोणतीही खाजगी सुरक्षा एजन्सी या पॅटर्नमध्ये वर्दी वापरू शकत नाही। मात्र मोठ्या प्रमाणात अनेक खाजगी सिक्युरिटी एजन्सी परस्पर MSF च्या वर्दीशी साधर्म्य असणारी वर्दी वापरत आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे देखील तेथील सुरक्षाकर्मींना अशाच प्रकारची वर्दी पुरवण्यात आली होती। त्याला महामंडळातर्फे नोटीस पाठवण्यात आलेली होती। तसेच अनेक मंदिराच्या ठिकाणी देखील खाजगी सुरक्षा एजन्सी किंवा मंदिराच्या ट्रस्टतर्फे बेकायदेशीररित्या अशी वर्दी वापरण्यात येत आहे। हे पूर्णपणे बेकायदेशीर असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते। त्यामुळे MSF जवानांना देखील अशी कोणतीही बाब निदर्शनास आल्यास तुम्ही त्यांना सूचित करू शकता, जेणेकरून बेकायदेशीरपणे वर्दी वापरणाऱ्या खाजगी सुरक्षा एजन्सीवर आळा बसेल। अशा प्रकारची कोणतीही खाजगी सिक्युरिटी एजन्सी जी कमांडो आणि C60 पॅटर्नमध्ये वर्दी वापरत असेल तर त्यांचे नाव आणि ॲड्रेस तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम 2010 च्या कलम 17 अन्वये नियुक्त केलेले सुरक्षा दलाचे अधिकारी व सदस्य भारतीय दंड संहितेच्या कलम 21 च्या अर्थांतर्गत लोकसेवक व 18(1) अन्वये महामंडळातील सुरक्षा कर्मींना मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 21 च्या अर्थांतर्गत विशेष पोलीस अधिकारी असल्याचे मानण्यात आले आहे। महामंडळाचे सुरक्षाकर्मी हे विशेष पोलीस अधिकारी असल्यामुळे महामंडळाचे सुरक्षाकर्मीच्या गणवेशाशी साधर्म्य असणाऱ्या गणवेशाचा वापर खाजगी सुरक्षा व्यवस्था पुरवणाऱ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। अजून देखील कोणत्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी जय महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी एक क्लिक पुरेशी आहे, मात्र त्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे।